कहने का मतलब ये है कि पुलिस का काम भी ये मनसे वाला हाथ में लेगा, उसे खोपो पुलिस कहते हैं, खोटा पुलिस, खोटा आरटीओ बन के ये मनसे वाला आएगा तो याद रखना मनसे वालों, कानून को लेके हम भी भिड़ जाएंगे, भिड़ेंगे ना, याद रखना मनसे वालों. इन्स्पेक्टर जे स्वतः सांगतात अधिकारी की चुकीचं करता येणार नाही, कारण रूल 24 मध्ये मराठी भाषा आणि इतर भाषा म्हणलेले. मराठी माणूस गुजराती भाषेच्या एरियात जाऊन रिक्षा चालवू शकणार नाही, गुजराती भाषेचा माणूस मराठी भाषेच्या याच्यात येऊन रिक्षा चालवू शकणार नाही, असा तो कायदा आहे. तो कायदा इटसेल्फ अल्ट्रा व्हायरस आहे, त्याच्यामुळे इम्बॅलन्स होऊ शकते. आणि त्यामुळे ही जी मंडळी आहे, टार्गेट मंडळी मनसेसारखी, ही आमच्या लोकांना दारू पिऊन, कोण बोला था भैया दारू पी के, हाँ बोलो भैया. तनिक का है ना, कुछ लोग अभी हमें इतना परेशान करते हैं, दारू पी के भाड़ा नहीं देने का रहेगा तो पूछो मत. अभी ये जो मराठी और भैया का मुद्दा उठा है, हमारे लड़के को अच्छी खासी मराठी आती है, हमारा लड़का जो है कॉलेज में पढ़ता है. तनिक कल सुबह की ही बात रही भैया, हमारा लड़का जो है ट्यूशन वहाँ पे भाड़ा लेके गया, वहाँ पे कुछ पागल रिक्शा वाले थे, वो मराठी में उससे बतियाने लग गए और हमें तो समझ में नहीं, हमारा बच्चा भी मराठी में उससे बतियाया. पर क्या हुआ भैया, वो हमारे लड़के को बोलते हैं कि तू ड्रेस क्यों नहीं पहना है, वो क्या पुलिस वाले नहीं है, ये पुलिस वाले का काम है. कहने का मतलब ये है कि पुलिस का काम भी ये मनसे वाला हाथ में लेगा, उसे खोपो पुलिस कहते हैं, खोटा पुलिस, खोटा आरटीओ बन के ये मनसे वाला आएगा तो याद रखना मनसे वालों, कानून को लेके हम भी भिड़ जाएंगे, भिड़ेंगे ना, याद रखना मनसे वालों. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, प्रामाणिकपणे सांगत आहोत तुम्हा पत्रकारांना, सच कसम खा के बोलना, क्योंकि सब गुजराती भाई भी है इसमें, गुजरात से आए वाले, इसमें उत्तर भारत से भी है, बिहार से भी है और मेरा मानना है राजस्थान से भी है. सच बोलोगे, देवी माँ की कसम खा के, अल्लाह की कसम खा के सच बोलोगे कि आज कितना % रिक्शे वाला भैया बंबई में और बंबई के उपनगरों में काम करता है मराठी छोड़ के? कम से कम 80 से 70%. कितना परसेंट? 80 से 70%. 80% जो है, जो देश के अलग अलग भागों से आए हुआ, अलग अलग राज्यों से आए वाला कष्टकरी भाई अपना काम करता है. अभी हम ये कहना चाहते हैं, अच्छा ये बताइए कि लोग, आप इतने अपन 80% अपन कष्टकरी है, तो अपने 80% कष्टकरियों को क्या अनुभव है, कितना टक्का लोग मराठी में बात करते हैं और कितना टक्का लोग बाकी हिंदी, गुजराती, अंग्रेजी में या किसी भाषा में बात करते हैं? मराठी में कितना टक्का लोग बात करते हैं? इसमें कम से कम नहीं बोले तो 50% लोग तो करते रहेंगे और 20% लोगों को समझ में आती रहेगी और कुछ 10% जो है नए रहेंगे, उनको नहीं समझ में आती रहेगी, ना बात करने आती. यानी इसका मतलब ज्यादा लोग मराठी में बात करते हैं, तुमको रिक्शा में बैठते हो क्या? सच बोलो, कौन सी भाषा? मराठी आदमी भी आहे. अरे यही तो खूबसूरती है भारत के संविधान की. ले ठाकरे सुन ले, मराठीत रिक्षामध्ये येतात ते माणसं, आम्हाला आहे ना, मनसेचा जो कोणत्याही पक्षाचा असो, ते माणसाने आम्हाला रिक्षाला मान सन्मान दिला पाहिजे, नाहीतर आम्ही पण आंदोलन करणार आणि आम्ही रिक्षा बंद करणार, आम्ही उपाशी मरणार. देखिए, लावणार. ये पेट की बात है, ये भूख की बात है, ये बात है किसी के मन से जैसे लोगों की टन टोल की नहीं है. ये बात है अपने पसीने की बात है. आज लोग हजारों रिक्शे छोड़ के अपने राज्य में जा रहे हैं, याची जिम्मेदारी कुणीतरी स्वीकारावी लागेल. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की प्रताप सरनाईकांनी तर आज म्हणजे स्वतःला आंतरराष्ट्रीय पुढारी केल्यासारखं करून टाकलं. सांगतो तुम्हाला, मने प्रताप सरनाईक काही देशांचे नाव घेतले, तिथं जाता तर म्हणे ती भाषा बोलता की नाही. अरे भाई, जपानमध्ये किती भाषा आहेत, मंगोलियन आणि दुसरी एक भाषा. आज युके मध्ये किती भाषा आहेत, रशियामध्ये किती भाषा आहेत. तिथे ठरलेली एक ते राष्ट्रीय भाषातली भाषा आहे, राष्ट्रीय भाषेतली ती भाषा आहे. आणि त्याच्यामुळे प्रताप सरनाईकांना राष्ट्रीय भाषा काय असते,
आणि प्रांतीय भाषा काय असतात याचं प्रताप सरनाईकांना ज्ञानच नाही. हं? हं? एक चालती आहे. तो त्यांना भाषेचं सुद्धा म्हणजे ते काय बोलावं म्हणून म्हणलं की भान हरवलं होतं काय, त्यांचं भान हरवलं होतं काय. आणि आज मला हे म्हणायचं आहे की प्रताप ये तो बोल यार, अपने विदर्भ में बोल यार प्रताप, एक बार तो बोल दे. स्वतंत्र विदर्भ अध्यक्ष बदललेले आहेत. तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, बँकेचे अध्यक्ष बदललेले नाहीत. बँकेचे अध्यक्ष जे पूर्वी होते डॉक्टर माधव कुसेकर तेच आहेत. याचा अर्थ प्रताप बेभान झाला. प्रताप बेभान झाले. बेभान प्रताप आहे, बेभान प्रताप आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की वांग्याचं तेल वड्यावर प्रताप असं निघत नसतंय. हे सिस्टीमचं वर्किंगच असतंय की जेव्हा आपल्याजवळ उत्तर नसतंय तेव्हा व्यक्तिगत टिप्पण्या केल्या जातात. जेव्हा प्रतापकडे उत्तरच नाही, एक बोट समोर जेव्हा असताना प्रताप, तर 4 बोट आपल्याकडे असतात. काल तुम्ही अत्यंत खालच्या भाषेवर तुमच्या माणसाला तुम्ही चढवून दिलं. एक वयोवृद्ध म्हातारा माणूस अडसूळ, तो सुद्धा ईडीच्या बाबतीतली काय चौकशी, अडसूळ कम्युनिटी सगळ्या त्यांच्या त्या व्यक्तिगत याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तसा माणूस ज्यावेळेस पिसाळे कुत्रे वगैरे वगैरे बोलतो ते तुमच्या डोळ्यात दिसत नाही का? तेव्हा तुमचं भान हरवलं असतंय का? तेव्हा तुमची गहाण ठेवलेली असती का? असं सुद्धा म्हणू शकतो मी. तेव्हा तुम्ही तुमची गहाण ठेवलेली असती का? हे सुद्धा म्हणण्याचं धारिष्ट आमच्यात आहे, कारण आम्ही दत्तोपंची ठेंगडीला मानणारे आहोत. ही व्यक्तिगत टिप्पणीच्या बाबतीत उत्तर प्रतापला पुरेसं आहे. एक एक चॅप्टर तुम्हाला मी कळवत जाईल. आता पुढे जाऊन मला सांगायचंय, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय, त्याचबरोबर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, त्याचबरोबर माननीय मुंबई पोलीस आयुक्त, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवारताई, ह्या सगळ्यांना, त्याचबरोबर कामगार मंत्री फुंडकर साहेब, आकाश फुंडकर साहेब, ह्या सगळ्यांना, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्यवर गिरीश महाजन साहेब. मी अत्यंत महत्वाची गोष्ट नाही, अत्यंत महत्वाची फॅक्ट आपल्यासमोर ठेवतो. या महाराष्ट्रातल्या मुंबईमधून कालच्या तारखेला एका जिल्ह्यातले, कनौज या उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेशमधल्या एका जिल्ह्यातले काल जे आहेत, कितने रक्षे बंबई से गए भाई? 1000. क्या नाम है आपका भैया? आकिब सिद्दीकी. अच्छा, आप कौन जिले से है? कन्नौज से क्या यहाँ बंबई में से कितने रिक्शा गया भैया? 1000 रिक्शे गए. और आज की तारीख में कितने गए हैं? आज की तारीख में गए 150 रिक्शे आज गए. तर काल जे आहेत 1000 रिक्षे आणि आज 150 रिक्षे एका जिल्ह्यातले गेले. एकूण 4 ते 5 लाख रिक्षा टॅक्सी कष्टकरी आहेत. हे असं जाणं हे महाराष्ट्राची, मुंबईची प्रतिमा खराब करणं आहे. आणि हे सगळं कोण घडवतंय? तर प्रताप सरनाईकांसारखे अकार्यक्षम, म्हणजे त्याचबरोबर प्रताप सरनाईकांसारखे अविचारी, प्रताप सरनाईकांसारखे संविधानाच्या बाबतीत डोक्यात ठेवून मंत्री म्हणून न काम करणारे, खोटी माहिती माध्यमांसमोर येऊन देणारे, अशा प्रताप सरनाईकांच्या काळ्या कुट्ट कारभारामुळे ही आज देशामध्ये बदनामीला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम ज्या मान्यवरांचं मी आज नाव घेतलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की हे एक आता आपत्ती म्हणून पाहिलं गेली पाहिजे. बैठक प्रताप सरनाईकाकडे नको. बैठकीत प्रताप सरनाईक बोलणे एवढे उंचीचे नाहीत असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांची वैचारिक उंची 0 आहे. ते ममत्व बाळगून आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदयांकडे आम्ही बैठकीला तयार आहोत. त्याचबरोबर आम्ही
कामगार मंत्र्यांकडे बैठकीला तयार आहोत, कारण हा विषय नुसता परिवहनचा नसून हा विषय दोन्ही विभागांचा आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे बसायला तयार आहोत, त्याचबरोबर आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे सुद्धा बसायला तयार आहोत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, प्रताप सरनाईक ईडीनं चौकशी करावं एवढे पैसे हमारे रिक्शा वालों के पास है? ईडी ने तहकीकात करे इतने पैसे हमारे रिक्शा वालों के पास है? अरे ईडी ने तहकीकात करे इतने